आणि मी असं म्हणत होते की रंगकर्मींच्या धुळवडीचे जे करते धरते आहेत ते माझ्यासोबत आहेत. अवधूत सर, अभिजित, खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. आणि पुन्हा एकदा तो जल्लोष आणि तो एक दिवस आलेला आहे ज्या दिवशी तुम्ही सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करता. काय सांगशील आजच्या भाऊ? करते धरते आम्ही वगैरे असं काही नाही आहे. ही रंगकर्मींची आपली स्वतःची धुळवड आहे. जवळपास 20 वर्ष झाली सादर करतो आम्ही, साजरी करतो ही. दादरला आधी करायचो, मग तिकडनं गोरेगाव, तिकडनं आता ही पंचतारांकित झाली आहे. मुंबईतल्या एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्ही साजरी करतो. आणि ही अभिमानाची गोष्ट केवळ आम्हा आयोजकांसाठी नाही आहे, तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी आहे. ही त्यांची होळी आहे. दरवर्षी मी सांगतो की आमची हे 20वं वर्ष आहे रंगकर्मीच्या होळीचं. आणि आज हे पंचतारांकित मॅरिएटमध्ये गेल्या वर्षीपासून, त्याच्या आधी आम्ही ताज लँडसेटमध्ये केलेली. हा केवळ श्रीमंती दाखवण्याचा नाही, एक मराठीचा दर्जा आपणच मेंटेन ठेवला पाहिजे, रंगकर्मींचा दर्जा ठेवला पाहिजे, म्हणून ही पंचतारांकित होळी करतो आम्ही किंवा धुलीवंदन करतो. आणि सातत्याने 20 वर्ष आम्ही दरवर्षी असं म्हणतो की बाद झाला, आता आपण खूप केलं, आपण पुढच्या पिढीकडे सोपून टाकू. असं एक 15 दिवस आधी कोणतरी म्हणतं की अरे यावेळेला करूया का. आणि मग आमचं कॅप्टन अवधूत गुप्ते लगेच हातात झेंडा घेऊन तयारीला लागतात. मग आम्हालाही कष्ट करावे लागतात. पण रंगकर्मीचे अमेय खोपकर, अवधूत गुप्ते, मंदार वाडकर, अवधूत वाडकर हे सगळे लोक जीव तोडून काम करतात. कारण हा काही कुठला इव्हेंट नाही आहे, हा कुठला प्रीमियर शो नाही आहे, हा आपला घरचा कार्यक्रम आहे. आणि जवळजवळ 350-400 रंगकर्मी इथे येतात. माननीय संजय नार्वेकर आलेले आहेत. संजय नार्वेकरांकडे जरा, न रंगलेले संजय नार्वेकर जरा पुढे या तुम्ही. आणि असे मोठमोठे कलाकार वेळात वेळ काढून सुट्टी घेऊन आवर्जून या कार्यक्रमाला येतात. आणि तो विशेष आनंद आहे, कारण वर्षात आम्ही एकत्र सगळे कौटुंबिक सोहळ्यासारखे आज भेटतो. संजय सर, सुरुवात झाली आहे? हो, सुरुवात तर झालेली आहे. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. अभिजित पानसे, अमेय खोपकर वगैरे सगळी मंडळी प्रेमाने सगळ्यांना बोलवतात, सगळ्या रंगकर्मींना बोलवतात. त्यांना तर त्यांच्या गुणांना वाव देतातच, पण सणासुदीला बोलवून त्यांचा आनंद एकत्र घेऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन आनंद करतात, आनंद व्यक्त करतात. त्याबद्दल आयोजकांचे म्हणजे अभिजित आणि अमेय खोपकर आणि जे आयोजक अवधूत गुप्ते वगैरे आहेत त्यांचे आभार. आणि असेच आज आणखीन सण साजरे करत आणि आनंद असाच द्विगुणित हो. तयारीबद्दल काय? तयारी बघताना जरी इव्हेंट एकत्र कौटुंबिक वाढला, त्यामुळे हे कुठल्याही एका मोठ्या इव्हेंटपेक्षा ही तयारी काही कमी नाही. आणि यावर्षी विशेष करून संख्या दिवसेंदिवस वाढते, आमंत्रणांची वाढते, नवीन कलाकार येतात, नवीन रंगकर्मी आमच्याकडे येतात. आणि आता आमची खरी इच्छा आहे की नवीन पिढीतल्या यंग मुलांकडे हे आता सोपवावं. पण दरवर्षी होळी आल्यानंतर असं वाटतं की अरे मुलांकडे म्हणजे आपल्याला संजय नार्वेकर सारखे वगैरे. म्हणजे तुम्ही बुजुर्ग झालात. हातात काठी वेगळ्या कारणाने आली आहे, याच्यासाठी नाही आली ती. हातात काठी फ्रॅक्चर आहे म्हणून आलेले. म्हणजे नवीन मुलांनाही लाजवेल इतका उत्साह आहे यांच्याकडे. ही धुळवड सुरूच राहणार आहे आणि त्याचे रंग आपण सगळे अनुभवणार आहेत. कॅमेरामॅन सचिन विनोद घाडगे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.